गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपुरात जिल्ह्यातील शासनमान्य ग्रंथालयाच्या बळकटीकरणासाठी पंढरपूर येथे 14 व 15 मार्च रोजी रुक्मिणी सभागृह येथे 2 दिवसीय जिल्हास्तरीय ग्रंथालय अधिवेशन व ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या अधिवेशनास जिल्ह्यातील सर्व शासनमान्य ग्रंथालयाचे पदाधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री हुसे यांनी दिली आहे। पंढरपूर येथे होत असलेल्या या अधिवेशनामध्ये ग्रंथालय क्षेत्रातील विविध विषयावर चर्चा, मार्गदर्शन सत्रे तसेच वाचन संस्कृतीला चालना देणारे उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत। तर शासकीय मुद्रालय तसेच विविध प्रकाशनाकडून या ठिकाणी भव्य पुस्तक प्रदर्शन आयोजित केले आहे। यामध्ये राज्यभरातून अनेक प्रकाशकाचे स्टॉल या ठिकाणी उभारले गेले असून हजारो पुस्तके, ग्रंथ आणि लेखसंग्रह या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत। वाचनप्रेमी नागरिकांसाठी मोठी संधी मानली जात असून या ग्रंथ प्रदर्शनास सोलापूर जिल्ह्यातून हजारो ग्रंथप्रेमी भेट देत आहेत अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली। तर स्टॉल धारकांनी विविध ग्रंथ पुस्तके यांची माहिती दिली। मी जगदीश पाटील, पंढरपूर येथे हे आमचे JB गायकवाड सर आहेत, हे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हे अतिशय नेटकं आयोजन 2 दिवस करण्यात आलेलं आहे। तरी रसिकांनी ह्या ग्रंथ संप्रदायाचा भरपूर फायदा घ्यावा ही आग्रहाची विनंती आहे। येथे शासकीय मुद्रणालय आणि ग्रंथालय पुणे यांनी अतिशय स्वस्त पुस्तकं ठेवलेली आहेत। तुमचे अण्णाभाऊ साठे यांचे खंड हे फक्त 60 रुपयाला मिळत आहेत आणि अतिशय ही एक मौलिक आणि अतिशय गंभीर अशी अण्णाभाऊ साठेंची पुस्तकं जे आहेत, ज्याची कीर्ती रशियामध्ये गेली होती आणि पंडित नेहरूंना सुद्धा जेव्हा तिथल्या राष्ट्राध्यक्षांनी विचारलं की अण्णाभाऊ साठेंना तुम्ही ओळखता का, तेव्हा पंडित नेहरूंना सुद्धा धक्का बसला। तर ह्या कथा इथं आपल्याला फक्त 60 रुपयामध्ये मिळत आहेत, त्याचा तुम्ही आस्वाद घ्यावा। त्याच्यावरती एक वाघनखे म्हणून एक पुस्तक आलेलं आहे, त्या वाघनख्याबद्दल फक्त अफजल खानाबद्दल खूप चांगली माहिती आहे। त्यानंतर गोपाळराव देशमुखांचं मंगळवेढाचा इतिहास, म्हणजे मंगळवेढा हे नुसतं आपल्याला तालुक्याचं ठिकाण सध्या जाणवतं आहे, पण तिथून अख्ख्या अफगाणिस्तान, ब्रह्मदेश, नंतर तुमच्या श्रीलंका ह्या संपूर्ण भूभागाचा राज्यकारभार हा 7 वर्ष चालत होता आणि त्याबद्दल अतिशय सखोल आणि विवेचन आमच्या गोपाळराव देशमुख साहेबांनी केलेलं आहे, त्याचा पण आस्वाद घ्या। त्याचबरोबर आमच्या इथले जे मार्गदर्शक जे गायकवाड सर आहेत ते 2 शब्द ह्याबद्दल सांगतील। अतिशय मोठ्या प्रमाणात पंढरपूर तालुक्यामध्ये हे ग्रंथोत्सव कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमासाठी आमचे मित्र पाटील सरांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय वाचक रसिकासाठी या ठिकाणी चांगल्या प्रकारचे दर्जेदार पुस्तकं या ठिकाणी आपण खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आलेले आहे। तरी पंढरपूर तालुक्यातील सर्व रसिक प्रेमांनी या ठिकाणी अवश्य भेट देऊन पुस्तक खरेदी घ्यावी अशी विनंती करतो। अत्यंत उत्कृष्ट प्रकारचं ग्रंथ प्रदर्शन भरलेलं आहे आणि वाचकांचे मन मुराद या ठिकाणी खरेदी करावी, तर चांगल्या प्रकारची दर्जेदार पुस्तक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, वाचायला मिळणार आहेत। खरं अर्थाने ह्यांचा आभार मानलं पाहिजे, कारण अशा प्रकारची ही परंपरा सतत चालू ठेवणं आणि वाचकांसाठीही उपलब्ध करून देणं ग्रंथसंपदा ह्या गोष्टी अत्यंत दुर्मिळ होत चाललेल्या आहेत। कारण आज मोबाईलच्या युगामध्ये आपण बघतोय सगळे मोबाईल, इंस्टाग्राम ह्यावरच आता गुंतलेले आहेत, परंतु माझ्यासारखा एखादा वाचक सांगेल
मी स्वतःसुद्धा एक ग्रंथालय तयार केलेलं आहे आणि मी जर त्या वर्षी आमच्या मित्रांना एक 100 पुस्तक असे वाटत असतो छत्रपतीबद्दलची, शाहू महाराजाबद्दलची. या ठिकाणची ग्रंथालय जे आहे या ग्रंथालयातील सर्व पुस्तकं वाचनीय आहेत. या ग्रंथसंपदेचा लोकांनी जरूर फायदा घ्यावा आणि हे ग्रंथसंग्रह आपल्या संग्रह असावेत अशा प्रकारची मनोकामना या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझं भाषण संपवतो. त्यांना द्यावं. हे वाचक आहेत. या म्हणजे ग्रंथसंचलनाच्या मार्फत जे प्रदर्शन भरवले अतिशय छान आहे. फार छान अशी पुस्तकं आहेत, कमी किमतीत पुस्तकं आहेत, ऐतिहासिक पुस्तकं आहेत. त्याचबरोबर आपण त्या पुस्तकांचा आस्वाद घ्यावा आणि या सगळ्यांनी या पुस्तकांचा तसेच मिळणाऱ्या या सगळ्याचा लाभ घ्यावा ही विनंती. आणि पंढरपूर ग्रंथालय संघाने आयोजित केलेल्या या ग्रंथोत्सवासाठी भेट दिलेली आहे. मी सांगोल तालुक्यावरून आलेलो आहे. माझं सुयश सार्वजनिक वाचनालय आगलायवाडी येथे आहे आणि फार छान नियोजन केलेलं आहे. कालसुद्धा मी आलो होतो. कालचे तिन्ही कार्यक्रम, कवी संमेलन, त्यानंतर काढलेली जी मिरवणूक होती म्हणजे ग्रंथाची मिरवणूक हा छान झाली. त्यानंतर आज मी दुसऱ्या दिवशी आलेलो आहे. आजचं हे कथाकथन आवटे साहेबांचं ऐकत होतो. त्याच वेळेला स्टॉलवर थोडी भेट द्यावी म्हणून आलेलो आहे. जेवणसुद्धा काल छान केलेलं होतं. छान नियोजन केलेलं आहे. ठीक आहे, ओके. मी जगदीश पाटील, राहणार गणेश नगर. आमच्या कॉलनीमधील क्लास 1 ऑफिसर गोपाळराव देशमुख यांनी अखंड संशोधन 15 ते 20 वर्ष करून ही पुस्तकं लिहिलेली आहेत. याच्यामध्ये मंगळवेढा आणि ब्रह्मपुरी इतिहास ह्या पुस्तकाचा विशेष उल्लेख करावासा वाटतो, कारण त्याच्यामध्ये आपल्या सोलापूर जिल्ह्याबद्दल इत्तभूत माहिती व आजचा जो अफगाणिस्तान, ब्रह्मदेश, नंतर नेपाळ ह्या आणि अख्खा भारत ह्या सगळ्यांचा जो कारभार जो होता हा मंगळवेढावरून होत होता. औरंगजेबाच्या काळामध्ये तो 7 ते 8 वर्ष होत होता. तो कारभार कसा होत होता, त्याची वर्णनं कशी, त्यावेळी इराणमधनं डाळिंब कशी येत होतील याबद्दल पूर्णपणे माहिती या पुस्तकामध्ये आहे. तरी वाचकांनी ह्या पुस्तकाचा अवश्य लाभ घ्यावा. तसेच सुभेदार मल्हारराव होळकर हे एक अद्भुत पुस्तक आहे. त्याच्यामध्ये आपल्या मराठी शाहीची जे 2 खंदे हे होते, वीर होते, एक महादी शिंदे आणि मल्हारराव होळकर, या दोघांबद्दल अतिशय विस्तृत व सविस्तर माहिती त्यांनी सांगितलेली आहे. ही दोन्ही पुस्तकं अतिशय वाचनीय आहेत. तरी याचाही लाभ वाचकांनी घ्यावा ही अशी आग्रहाची विनंती मी करत आहे. द टॉलला आपण भेट द्या व सोलापूर जिल्ह्याचा इतिहास आपण समजून घ्या हीच आपल्याकडून अपेक्षा. धन्यवाद. नमस्कार, मी ॲडव्होकेट अभय कुलकर्णी आहे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्यामार्फत 2025 ग्रंथोत्सव आयोजित केलेला आहे. त्या ग्रंथ उत्सवामध्ये सनातन संस्थेतर्फे स्टॉल मांडण्यात आलेला आहे. तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ आहेत. तर संस्थेच्या माध्यमातून समाजामध्ये अध्यात्माचा प्रसार व्हावा, समाजाला सण, आध्यात्मिक सण कसे साजरे करायचे, हिंदूंचे सण कसे साजरे करायचे, दैनंदिन गरजा आपल्या ज्या काही दैनंदिन म्हणजे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपण कशा पद्धतीने धर्माचे आचरण करू शकतो या संदर्भातली माहिती या सर्व ग्रंथांमध्ये दिलेली आहे. देवतांना कुठल्या प्रकारच्या फुलांची आपण पुष्पमाळ अर्पण करू शकतो किंवा देवतांना कुठली जी आरती म्हणतो ती आरती आपण जर अर्थासह म्हणली तर त्याचा आध्यात्मिक लाभ कसा होतो. गणेशोत्सवामध्ये पण आपण गणपतीची आरती म्हणतो, पण ती आरती आपण अगदी कधी संपते अशा उद्देशाने म्हणतो. पण गणपतीला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर त्याची आरती कशा पद्धतीने म्हणली पाहिजे आणि त्याचं तत्त्व, चैतन्य आपण कसं ग्रहण करून समाजामध्ये त्या गोष्टींचा अवलंब केला पाहिजे या संदर्भात या ग्रंथमालिकेमध्ये, या ग्रंथ प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण समाजाला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि जास्तीत जास्त लोकांनी या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, जेणेकरून समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत, समाजातल्या लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत या गोष्टी आध्यात्मिकदृष्ट्या पोचणं आज काळाची गरज आहे. कारण की जोपर्यंत आपण हिंदू धर्म जागृत करत नाही, हिंदू जागृत होत नाही, तोपर्यंत हिंदू राष्ट्रसुद्धा येणार नाही आहे. तर हिंदू राष्ट्र येण्यासाठी म्हणून आपण सुद्धा ह्याच्यामध्ये ग्रंथमालिका, ग्रंथांचं प्रदर्शनामध्ये ग्रंथ आहेत. आपण म्हणतो की
आपण एकट्याने काय करू शकतो, पण सगळे असे एकत्र येऊन एकटे जर संघटित झालो तर त्याचा फायदा कसा होऊ शकतो या ग्रंथाच्या माध्यमातून समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर माझी सगळ्यांना विनंती आहे या पंढरपूरवासियांना की या ग्रंथमालिकेच्या माध्यमातून, या ग्रंथाच्या माध्यमातून सगळ्यांनी एकत्र येऊन या ग्रंथ प्रदर्शनाला भेट द्यावी. नमस्कार. राजकुमार मधुकर मोकाशी, राहणार खर्डी. मी सध्या पंढरपूरमध्ये राहिला असतो आणि सध्या इथं आपल्या तालुका पोलीस स्टेशनमध्ये सोलापूरच्या ग्रंथालय संघटनेच्या माध्यमातून अतिशय छानसं असं प्रदर्शन भरवण्यात आलेले आहे पुस्तकांचं. अतिशय छान छान पुस्तकं आहेत, ऐतिहासिक पुस्तकं आहेत. त्याचबरोबर मी डॉक्टर प्रवीण सोलनकर, शासकीय फोटोजिंक मुद्रणालय ग्रंथागार विभागातून हा ग्रंथागार विभागाचा या ठिकाणी पुस्तक विक्री केंद्र आणलेलं आहे. आम्ही या ठिकाणी पुस्तकांची विविध माहिती देत असताना तुम्हाला सांगावंसं वाटतं की हे जे पुस्तक आहे मोगल दरबारातील बातमीपत्र, या पुस्तकाची नाममात्र 142 रुपये किंमत आहे. या पंढरपुरातील बरीच माहिती या पुस्तकामध्ये सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंच्या कादंबऱ्या आहेत. ह्या कादंबरीची किंमत बाहेर जर तुम्ही बाजारात गेलात एका कादंबरीची किंमत 150, 160, 170 रुपये असू शकते. परंतु महाराष्ट्र शासनाने याच्यामध्ये प्रत्येक वाचकांना उपलब्ध व्हावं म्हणून एका पुस्तकामध्ये फक्त 5 कादंबऱ्या देऊन फक्त 60 रुपयामध्ये पुस्तक उपलब्ध करून दिलेलं आहे. अशाच प्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व खंड इथं उपलब्ध आहेत. या प्रत्येक खंडाची किंमत 100, 150 ते 200 रुपयाच्या आतमध्ये आहे. तरी पंढरपुरातील सर्व वाचक वर्गाला विनंती करतो की या ठिकाणी येऊन आपल्याला हवे असणारी पुस्तकं महाराष्ट्र शासनाचे आपण घेण्यात यावेत, जेणेकरून या पुस्तकांनासुद्धा बाइंडिंग केलेलं आहे, पृष्ठबंध आहे. हे सर्व इथं आमच्याकडे जो कर्मचारी वर्ग आहे तो एकदम सुशिक्षित आहे आणि त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं असल्यामुळे या पुस्तकाची बांधणीसुद्धा जबरदस्त आहे. त्यामुळे या ठिकाणची जी पुस्तकं आहेत, ते ग्रंथ आहेत, हे प्रकाशने आहेत. हे प्रकाशने खरोखरच उल्लेखनीय आणि वाचनीय आहेत आणि हे संदर्भ ग्रंथासाठी तुम्ही वापरू शकता. त्यामुळे पंढरपुरातले सर्व वाचक वर्गांना, नागरिकांना मी विनंती करतो की आपण आज रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे, तरी या ठिकाणी येऊन ग्रंथ विक्री करावी ही मी सर्वांना विनंती करतो. या ठिकाणी ग्रंथ प्रदर्शन भरलेलं आहे, विविध प्रकाशने इथं उपलब्ध आहेत, तरी सर्वांनी यावे, ग्रंथ खरेदी करावे. धन्यवाद. अरविंद बुक सर्व्हिस, पिंपरी चिंचवड, पंढरपूर शाखा. नागरिकांनी जास्तीत जास्त वाचनाची आवड जोपासून पुस्तक खरेदी करावी ही आमची अपेक्षा आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त पुस्तकं खरेदी करून व्हॉट्सअप वगैरेचा न वापर करता आपण पुस्तकाचा छंद जोपासावा. परत जुन्या लेखकांची वगैरे पुस्तकं संग्रही ठेवून वाचनाची आवड जोपासावी ही विनंती.